बाजारीकरण या देशातल्या लोकांनी केलेलं आहे. पण जपानचं एक उदाहरण मी सांगू इच्छितो. जपानमधलं एक गाव आहे. त्या गावाला जाताना फार डोंगर आहे. गावाला वाट नाही, पण रेल्वे आहे. आणि रेल्वेमध्ये प्रवासी एकच असतो. त्या गावाला एकच रेल्वे सोडलेली आहे, सकाळी 10 वाजता आणि संध्याकाळी 5 वाजता. कशासाठी? तर त्या गावातून एक मुलगी शिक्षणासाठी सिटीमध्ये येते. म्हणजे एका मुलीसाठी रेल्वे सोडणारा जपान कुठं, आणि आज गावोगावी शैक्षणिक संस्थाकडून स्वतःची खिसं भरणारी जे शिक्षण सम्राट आहेत ते कुठे, असा प्रश्न पडतो. आणि म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील म्हणाले होते, माझ्या दाढीला जेवढे केस आहेत तेवढ्या शिक्षण संस्था बहुजनांच्यासाठी इथं उभा केल्याशिवाय मी थांबणार नाही. आणि म्हणून या विचारांची गरज आम्हाला पाहायला मिळते. मित्रांनो, संविधानाचं महत्त्व सांगताना एक कथा मला इथं सांगणं गरजेचं वाटतं. एकदा भारत आणि चीन या राष्ट्राचं युद्ध चालू झालं आणि युद्ध चालू होण्यापूर्वी बोलणी चालू होती. त्यावेळी चीनचा एक योद्धा भारताच्या एका सैनिकांच्या टीममध्ये आला आणि सांगू लागला, आमच्या देशात कनी असं आहे, आमच्या देशात कनी तसं आहे, आमच्या देशात कनी भाकऱ्यापासून देऊ करतात, आमच्या देशात कनी असं नव्हतं तसं आहे. भारताचा माणूस म्हणाला, एक सैनिक म्हणाला, हसून दे की का बस. तो म्हणाला, आमच्या देशामध्ये अशी तोफखाने आहेत, अशी बंदूक आहेत, अशा गोष्टी आहेत. त्यावेळी भारताचा माणूस म्हणाला, हसून दे सोड तिकडं. का? तर त्याला ऐकून घ्यायचं होतं त्याचं काय. तो पुन्हा बडबडू लागला. मग मात्र भारतीय लोकांची मानसिकता तुम्हाला माहीत आहे, जास्त वेळ बोललं तर चालत नाही. मगाचे ते काका सुद्धा वळवळ करत आहेत आणि ते मला वाटतं संयोजकांना शोधत आहेत, कारण हा मुलगा अर्धा तास झाला बोलत आहे आणि ह्याला इथं कोण आणलं रे बाबा, असं म्हणून दीपकला तर शोधत नसाल, अशीच अवस्था तिथं झालेली होती. आणि त्यावेळी मात्र भारतीय सैनिकांनी सांगितलं, का रे बाबा, का डोकं खातो आहेस, का बोलतो आहेस. त्यावेळी त्या सैनिकाने दिलेलं उत्तर फार मार्मिक होतं. तो म्हणाला, मी याच्यासाठी बोलतो आहे, मन भरून बोलतो आहे, बडबडतो आहे. आमच्या देशामध्ये बोलण्याची सोयच नाही, बोललं की गोळ्या घालतात. पण तुमच्या देशामध्ये मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा एक माणूस होऊन गेला. त्यानं संविधानाच्या माध्यमातून कायदेशीर बोलण्याचा, न्यायाचा, समतेचा, वागण्याचा, धर्मनिरपेक्षतेचा, स्वातंत्र्याचा हक्क दिला. इतका मोठा क्रांतिकारक माणूस तुमच्या देशामध्ये जन्माला आला, याचा मला अभिमान वाटतो. मग मला इथं सांगणं गरजेचं वाटतं की चीनमधल्या एका माणसाला जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल इतकी आत्मीयता वाटत असेल, तर तुम्ही आम्ही तर जीवाभावाची, हाडामासाची माणसं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्ताची माणसं, आणि बाबासाहेबांचं नाव घेतल्यानंतर तुम्हा आमचं रक्त काय झालं पाहिजे. आणि म्हणून एकदा घोषणा द्या बघू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय सो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय सो. मित्र, शेवटी